हॅलो चेक. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख या ठिकाणी आलेले आहेत. दादा तुम्ही आलात, थोडी तरी हालचाल दादांनी केली, दिवसभर ते झोपून आहेत, काय बोलणं झालं? नाही, दादांचा ज्यावेळेस मी हातात हात घेतला त्यावेळेस दादानी हातातला हात काढला, मग मला बघितलं दादानी, परत हातात हात दिला. आमची दादांना म्हणण्यापेक्षा या सरकारला अशी विनंती आहे, कृपया गांभीर्यानं ह्या गोष्टीचा आज रात्रीच विचार करा, उद्या शिष्टमंडळ पाठवा आणि ज्या मागण्या रास्त आहेत मराठा समाजाच्या, ज्या 1-1.5 वर्षापासून आंदोलन चालू आहे आणि दादांची एवढी समाजाला जास्त गरज आहे. माझ्या स्वतःवर जो प्रसंग ओढवलेला होता, जे माझ्या भावाची अमानुषपणे हत्या झाली, तर माझ्या भावाच्या रूपामध्ये दादा पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत ज्या भूमिकेत होते की आपण न्याय मिळवून घेऊ, आपण न्याय मिळविल्याशिवाय शांत बसणार नाहीत, तर त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की दादांची खूप गरज आहे प्रत्येक समाजातल्या घटकांना. त्यामुळे सरकारने कृपया याची गंभीर दखल घेऊन उद्याच्या उद्या शिष्टमंडळ पाठवून काहीतरी तुकडा पाडला पाहिजे, तोडगा काढला पाहिजे. 2 दिवस तुम्ही इथे थांबणार आहात, तुम्ही उपोषणात सहभागी आहे का पाठिंबा? मी उपोषणात सहभागी आहे, मी इथं थांबणार 2 दिवस, उपोषणात सहभागी होऊन थांबणार आहे. दादा तुमच्याकडे आले त्यावेळेस त्यांनी तुम्हाला जोशपूर्ण पाठिंबा दिला, तुम्ही आज दादांना बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आलं. मला खरं तर दुःख व्यक्त करायला, म्हणजे कसं व्यक्त करू दुःख, कारण माझ्या डोक्यात इतकं मोठं दुःख आहे. आणि मी दादा म्हणले होते की मी भावासारखं तुला कधीच सोडणार नाही. तर काल मी अतिशय इमोशनल होतो, दिवसभर खूप रडलो दिवसभर. मी काल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता, दादांच्या आठवणी येत होत्या, संतोष दादाच्या. आणि आज इथं आलो तर मी एकदम सुन्न झालो, मला बोलायला शब्दच फुटणार, मला काहीच कळना काय बोलावते. आणि कसं दुःख इतकं दिलंय वाट्याला, दादांकडे बघून खूप मला म्हणजे अस्वस्थ झालेलं आहे. आणि मी लगेच सांगितलं तुम्हाला की मी थांबणार आहे दादासोबत आणि उपोषणात सहभागी होणार आहे. तुम्ही आवाहन केलं का त्यांना उपोषण सोडवण्यासाठी? दादांना मी काहीच बोललो नाही, त्यांना अतिशय वेदना होत आहेत सध्या. मी जसं त्यांना वाटेल थोडं म्हणजे ज्यावेळेस बोलायची वाटेल त्यांना त्यावेळेस मी दादांना बोलेन. 26 जानेवारीचा उल्लेख केला, आम्ही तुमच्याकडे मसाजोगला अनेक दिवस होतो, अनेक फोटो तुम्ही मला दाखवले संतोष भाऊंचे 26 जानेवारीमध्ये कशा पद्धतीने काम होतं, काय आठवलं की 26 जानेवारी थोडीशी वेगळी वाटली? आम्ही 2 जण इकडून उभं राहायचो ग्रामपंचायत पुढं, आणि कोणीतरी आजी माजी सैनिक, समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक, सर्वसामान्य नागरिक ध्वजारोहण करायचे. त्याच पद्धतीनं यावेळेस सामाजिक कार्यकर्ते जे आहेत दत्ताभाऊ बारकजे यांनी ध्वजारोहण केलं. आणि मला इतका त्रास झाला की मी घरातच बसलो त्या दिवशी. खरं तर ध्वजारोहणाला जायला पाहिजे, पण मला त्या दिवशी इतका काल त्रास झाला तर मी घरातच राहिलो. म्हणजे मुंबईहून नेटकंच आलो होतो, त्यावेळेस ध्वजारोहण झालं होतं, मी तिकडे जाऊ शकलो नाही, घरातच होतो मी. पण मला उठून दादांना सुद्धा बोलण्याची हिंमत झाली नाही. खूप आठवणी आणि खूप त्रास झाला काल. मी दिवसभर काल रडत होतो आणि मला खूप कालचा दिवस म्हणजे अवघड गेला खूप. सुरेश धस अण्णांनी आज मागणी केली की काही पोलीस अधिकारी किंवा प्रशासनातले अधिकारी बदलणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटणार आहेत उद्या. आज माझी आशिष जाधवांनी मुलाखत घेतली दुपारी, तर त्याच्यामध्ये मी सगळा उल्लेख केलेला आहे की ही घटना आपली घडताना काय चुका झाल्या, आपण कुणामुळं शांत बसलो, आपण कुणामुळं धीर आला आपल्याला, आणि तो धीर नव्हता तर घात होता, याचा मी उल्लेख केलेला आहे. जर पोलीस अधिकाऱ्यांनी खात्रीशीर सांगितलं नसतं अण्णा घरी येणार आहेत, आलेत का, तर मी कुठंतरी धावपळ केली असती, मी पळापळ केली असती, गाववाल्यांना सांगितलं असतं आणि मी कुठंतरी वाचू शकलो असतो भावाला. त्याचं खूप दुर्दैव वाटतंय. तुमची दिशाभूल झाली? बिलकुल दिशाभूल झाली, कारण चिंचोली च्या सर्कलला आहेत हे म्हणजे घटना घडल्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं. ते त्या दिवशी पण जरी सांगितलं असतं तरी भरपूर लोक त्या दिशेने गेले असते आणि कुठंतरी भावाचा जीव वाचला असता. पण सुरेश अण्णांनी काही पोलीस अधिकारी आणि प्रशासनातले अधिकारी बीड जिल्ह्यातून बदलावा असं मागणी केली, तुम्हाला योग्य वाटतं? ज्यांनी चुकीचं काम केलंय ते ह्यांची इथं जरी बदली केली तरी ते तिथे जाऊन तेच काम करणार आहेत. कारण का, जे चांगलं काम करतात ते चांगलंच करतात कुठं पण असू दे, आणि जे वाईट कामाची सवय लागली असती त्यांच्यातून ते अंगीकारलेली असती, त्याच्यातून जी जात नाही. म्हणजे इथून तिथं पाठवलं म्हणजे तिथल्या जनतेला पण त्याचा त्रास होणार आहे. तर याची गांभीर्यपूर्वक सरकारने दखल घेऊन यांचं काय करायचं, यांचे गुन्हे सिद्ध होणार आहेत.
यांचं CDR मध्ये सगळं निघणार आहे. याचा निर्णय राखून ठेवून यांना काय करायचं ते सरकारनं ठरवायचं काम आहे. तुम्हाला तपास यंत्रणा सगळी माहिती देत नाही म्हणून तुम्ही आरोप केला, त्यानंतर तुम्हाला काही माहिती मिळायला सुरुवात झाली? माहिती मिळायला सुरुवात झाली. काही माहिती गोपनीय आहे. त्यांनी रिक्वेस्ट केली आम्हाला की तपासात अडथळा येऊ शकतो म्हणून आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगत नाहीत, पण तपास योग्य दिशेनं चाललेला आहे असं SIT अधिकाऱ्यानं मला सांगितलेलं आहे. तुम्हाला वाटतं का तसं तपास योग्य दिशा? मला आता जे परवा 4 दिवसापूर्वी आम्ही भेटलो आणि आम्ही ज्या काही मागण्या केल्या होत्या, काही मी लेखी दिलं होतं त्यांना, त्याच्यावर काय फॉलोअप झाला याच्याविषयी आम्हाला त्यांनी माहिती दिली. त्या दृष्टिकोनातून काम चालू आहे. समाधान झालं तुमचं? समाधान ह्यांना फाशी जोपर्यंत होत नाही, तपासाबाबत? तपासाबाबत समाधान व्यक्त करतो मी आणि मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाला पण मी आज पण मान देतो की त्यांनी जे शब्द दिलाय त्या पद्धतीने यांचं सगळं चालू आहे आणि असंच राहावं, निपक्षपातीपणे तपास व्हावा. पण आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला माझी सगळ्यात मोठी मागणी ही आहे की दादांकडे बघून किंवा दादांची जी परिस्थिती आहे त्याकडे बघून सगळ्यात पहिले एक दिवस तिथं लेट होऊ द्या कुठंतरी माझ्या मागणीकडं, पण दादांची तब्येत खालावलेली आहे. माझी विनंती आहे हात जोडून की लवकरात लवकर शिष्टमंडळ पाठवून या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत त्या कुठंतरी त्यांना तोडगा काढून दादांना उपोषण सोडायला लावू, नाहीतर खूप बिकट परिस्थिती झाल्यानंतर काही उपयोग होणार नाही आणि समाजाला दादांची प्रत्येक घटकाला गरज आहे आणि ती 100% खरी आहे. कारण दादा हे खूप मोठं म्हणजे संघर्ष योद्धे आहेत. त्यांनी सगळ्या घटकांना सोबत घेऊन काम केलं आहे. दादांची सध्याच्या कंडिशनला इथून पुढं समाजाला खूप गरज आहे. जाता जाता छोटा प्रश्न विचारतो. वैभवीचं 12वं वर्ष आहे, ती परीक्षा देणार आहे, तिचं काय मानसिकता आहे? वैभवी 12वीची परीक्षा देणार आहे, पण नीटची परीक्षा आम्ही गॅप घेण्यासाठी नियोजन केलं आहे. कारण का तिला आता 1-1.5 महिन्याच्या गॅपमध्ये परत ही इतकी गंभीर परिस्थिती आहे तर त्याच्यामध्ये तिला म्हणजे उपयोग नाही जास्त होणार, तर ते रिपीट करणार आहोत आम्ही. आणि जर दादांची तब्येत अजून म्हणजे खालवतच आहे तर वैभवीसुद्धा इच्छुक आहे. सकाळी वैभवीसुद्धा आजच म्हणली मला चाचा मला तुझ्यासोबत येऊ दे, पण मी म्हणलं वैभवी तू सकाळी ये, मी तुला फोन करतो. मग घरातले वहिनी, आई, माझी सगळे कुटुंब आहे? सगळेच कुटुंब येणार आहे. म्हणजे मी सांगितलं की तुम्हाला मी फोन करतो तसा की म्हणजे काय करायचं, तुम्ही यायचं, म्हणजे इथलं नियोजन काय होतं, इथं कोणी येतं आहे का, यावर आम्ही थोडं त्यांना निरोप द्यायचं थांबलेलो आहे. निश्चितपणे या ठिकाणी धनंजयनी महत्त्वाची गोष्ट सांगितलेली की जे काही तपास यंत्रणा त्यांना तपासाबाबत माहिती देते त्याच्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांवर सुद्धा त्यांनी आता विश्वास दाखवलेला आहे. हे महत्त्वाचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराट.